आणि मी धुडगूस घातला माकड म्हणून. इथले उड्या मार तिथे उड्या. ते सगळं असं झालं की अरे फार सुंदर झाली. आणि तेव्हा असं वाटायला लागलं होतं की अरे आपण तर म्हणजे सॉलिडच होतं असं वाटायला लागलं होतं आम्हाला. तर रुईयाच्या त्या कॉरिडॉरमध्ये चंदूने आम्हाला बोलवलं आणि अशी काढली आमची न भूतो न भविष्यती. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की सगळ्या शास्त्रीय नर्तिकांनी 3 वर्ष नाटक करावं. एक संख्येने काही लोकांना घेऊन डांबतात तसे मग मला डांबले एका खोलीत. संजय आला, संजय नार्वेकर आले, हिरोची एंट्री झाली. आम्ही सगळे संजय नार्वेकर, अच्छा हो का. नमस्कार. पॉडकास्टचा डबल या चॅनलवरती गप्पा गोष्टींचा खजिना लुटण्यासाठी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तिच्याशी गप्पांचा अनुभव म्हणजे तिच्या नृत्य इतकाच ग्रेसफुल आणि एक्सप्रेसिव्ह आहे. आम्ही अनुभवलाय, तुम्ही सुद्धा अनुभवा. चला गप्पा मारूया सोनिया परचुरेशी. पूर्वी तू अभिनय करत होतीस आणि अचानक मग तू असा निर्णय घेतलास की नाही आता आपण कथक आणि त्याचे परफॉर्मन्सेस शिकवणं ह्याच्याच मध्ये कंटिन्यू करायचंय. तू अभिनयाचा तुझा अनुभव जो आधीचा होता तो कसा होता? मी सुरुवातीपासून कधीच अभिनय नव्हते करत. मी लहानपणापासून नृत्यच करत होते. रुईया कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली तेव्हा रुईया कॉलेजला तेव्हा एंटर केल्या केल्या असं जिना उतरून क्वाड्रँगलमध्ये जाण्याच्या आधी एक 2-4 काउंटर्स असायची. आजही अजूनही असतील आहेत. कॉलेजच्या सुरुवातीला आम्ही 11वीत वगैरे होतो आणि त्यांनी असं काय ते युथ फेस्टिवल आणि मग डान्स कॉम्पिटिशन आणि असं काय काय होतं. डान्स कॉम्पिटिशन नव्हतं, नाटक आणि असं काय इप्टासाठी सिलेक्शन, नाट्यवलेसाठी ऑडिशन असं. आणि मी ॲक्च्युली विचारायला गेले होते की मला डान्समध्ये भाग घ्यायचा आहे काहीतरी, मला नृत्यासाठी काही कॉम्पिटिशन्स असतात का कॉलेजमध्ये, असं मला कॉलेज लेवलला ते उतरायचं आहे. ओके. आम्हाला जवळजवळ चोरांना पकडून येतात तसं धरून आम्हाला त्या इप्टाच्या एक संख्येने काही लोकांना घेऊन डांबतात तसे मग मला डांबले एका खोलीत. कुठे आलोय आपण हे आम्हाला ऑडिटोरियममध्ये नेलं होतं. आणि तेव्हा ते रुपारेल सर होते एक, म्हणजे ते आपल्या कॉलेजला नव्हते ॲक्च्युली, मिठीबाई कॉलेजला होते, पण ते इप्टाचं नाटक वगैरे बसवायचे. फार मोठी संस्था इप्टा, हिंदी नाटक. आणि आम्हाला घेतलं त्याच्यात आणि काहीतरी प्रचंड असं ते भयंकर जड हिंदी. तर मी खूप रिबेल करत होते की मला नाही यायचं आहे ह्याच्यात, हे काय, मला ह्यात काही इंटरेस्ट नाही. नाही नाही पहिले आणि काय सिनियर्स काही थुकपट्ट्या लावतात त्यामुळे नाही हे पहिले करायला लागतं मग वगैरे आम्हाला असेल बाबा. म्हणून आम्ही आपले गेलो तिथे आणि ते प्रचंड असं वाचायला दिलं त्यांनी आणि भयंकर जड हिंदी होतं. म्हणले मला नाही येत हे वाचता. आणि मग असं ज्यांना वाचता येईल त्यांना रोल देणार. बाकीचे काय तर ते होतं माकडांचं नाटक. सगळे त्या नाटकात वानर होते. बरं. मला काय होते त्याची काय थीम होती मग काय, पण आम्ही एक बाबा 6 महिने त्याला रुजू होतो त्या सेवेत. आणि काही नाही, रिहर्सलला जायचं आणि माकडासारख्या उड्या मारायच्या. आणि मग त्याची एक प्रिलिमिनरी राऊंड झाली ज्याच्यात आम्ही बाहेर वीवर पुढे नाही किक्ड आउट, काहीच नाही. पण म्हणजे कसं काय योग असतात मला माहिती नाही. त्या ज्या माकडांच्या उड्या, हे जे इमॅजिनेशन त्यावेळेला त्या सरांनी माझ्या जे डोक्यात भरवलं ते बसलं होतं फिट माझ्या कुठेतरी सबकॉन्शियस माइंडला गेलं ते. गीतरामायणात सेतू बांधारे करताना ते असं बाहेर आलं. बरं. की माझ्या कोरिओग्राफीच्या आधीसुद्धा आमच्या क्लासचा डॉक्टर मंजिरी देवांनी गीतरामायण बसवलं होतं आणि सेतू बांधारे त्या सांगत होत्या आणि माझं जस्ट लग्न झालं होतं. बरं. त्यामुळे मी काही दिवस क्लासला जात नव्हते. आणि मी क्लासला गेले आणि अचानक मी बघितलं की ते सेतू बांधारे. तोपर्यंत मी गाणंही ऐकलं नव्हतं हे. पण मी बाईंना विचारलं हे काय चाललंय, सेतू बांधारे म्हणजे काय, अगं ते माहीत नाही गीत रामायण असं ते माकडांचं. तर मी म्हटलं माकडं येत नाही, मी माकडांसारखी गाणी चालत आहेत. तर त्या म्हणल्या म्हणजे काय, तुझ्या काय त्या डोक्यात आहेत. तर मी म्हटलं की मी दाखवू का करून, मला असं वाटतंय मी करून दाखवू का. आणि मी धुडगूस घातला माकड म्हणून. इथले उड्या मार तिथे उड्या. ते सगळं असं झालं की अरे फार सुंदर झाली. असंच व्हायला पाहिजे. सगळ्या मुलींना त्यांनी ओरडलं बघा कसं. आणि मग झालं. मग मी म्हटलं की
आता तुम्ही मला एवढं म्हटलंच तर मग मी हनुमान करू का? आणि माय रोल इन गीत रामायण वॉज हनुमान. आय डिड हनुमान इन गीत रामायण. ओके. सो असं ह्या नाटकाचा उपयोग झाला. मग आम्ही नाट्यवलयमध्ये गेलो आणि असंच नाट्यवलयमध्ये पण सगळा टाइमपास पण तिथे चंदू कुलकर्णी आलेला होता, म्हणजे आलेले होते चंद्रकांत कुलकर्णी सर. आणि असे जथ्था होता मुलांचा. आणि संजय पवार आलेले होते. आणि मग आम्हाला सांगितलं होतं की ह्या कॉलेजचा एकदम स्टार आहे आणि तो सगळी नाटकं आणि म्हणजे सॉलिडच वगैरे असं करून आम्हाला संजय आला, संजय नार्वेकर आले, हिरोची एंट्री झाली. आम्ही सगळे संजय नार्वेकर, अच्छा हो का, काही तोवर माहिती नव्हतं. स्टार संजय नार्वेकर वॉज स्टार इन रुईया. तो आधी वेगळ्या कॉलेजमध्ये होता काही वर्ष, 2-1 वर्ष. मग तो रुईयाला आला आणि मग रुईयाला त्यांनी नाटकासाठी ॲडमिशन घेतली. आणि मग तो आणि मग विनय आपटेशी त्यांनी 2 नाटकं केली होती ऑलरेडी, ज्याच्यात रुईया आणि रुईयाचे 40 असं तिथनं सुरू झालं ते. दिस वॉज विनय आपटे, सर विनय आपटे. त्यामुळे आम्ही असं की अच्छा हा संजय नार्वेकर कास्ट हा वगैरे. आणि त्याच्या आधी गंमत सांगते की कॉलेजमध्ये काहीतरी होतं सोशल काय, 11वीत होतो आम्ही. आणि हे लोक चंदा मागायला आले, चंदा द्या ह्यांना, कोणाला तरी मदत करायची. आणि आम्ही खूप सिरियसली नाही देऊया असं म्हणून आम्ही काहीतरी आमच्या पॉकेट मनीमध्ये आम्ही आपले चंदा देतोय. ओके. आणि चंदा मागणारा माणूस हा निलेश दिवेकर आणि संजय नार्वेकर होते, 2 जण. आणि आम्ही म्हणले नाही किती बावळट होतो आम्ही खरंच. मी आणि असिता, म्हणजे आता संजयची बायको. आणि आपले ते चंदा बिंदा दिला. आणि नंतर तिथे गजेंद्र आहिरे काहीतरी त्याची काहीतरी तो एक पात्री करायचा, त्याची ते जाम जोरजोरात चाललं होतं, लोक टाळ्या वाजवत होते. आणि त्याची झालं एक पात्री. आणि अचानक हे दोघं स्टेजवर गेले आणि काहीतरी 2-3 शेर म्हटले, अतिशय जे फालतू होते, म्हणजे आम्हाला काही हसायला नाही आलं. आणि म्हणले, आणि ते नंतर आम्हाला कळलं की त्यांनी कोणाशी तरी बेट लावली होती की काय पैसे मिळवायचे, हे पैसे असं. आणि ओ माय गॉड. त्यामुळे आम्हाला संजय हा काहीतरीच आहे मुलगा. आणि तोच आला संजय नार्वेकर हिरो म्हणून नाट्यवलयमध्ये. तर असं आपल्याकडे ते असं सगळी आमची पहिली संजय नार्वेकरची भेट, पहिली गोष्ट म्हणजे. आणि मग ते तुम्हाला माहीत नसेल कदाचित की संजय पवारनी ते फुल लेंथ नाटक लिहिलं होतं. सती वॉज अ फुल लेंथ. ओके. पण ते इतका इंटरेस्टिंग विषय होता. चंदू सर म्हणाले की याची एकांकिका करूया, ब्रिलियंट होईल. मग संजय पवारची परवानगी काढली की चालेल का तुला, त्याची ती लेखी परवानगी की, मग ते हो चालेल. आम्ही म्हटलं पहिला सीन आहे त्या. आणि रुईयात कसं होतं की 11वी 12वी आणि 11वी 12वीपासून सगळ्यांनी नाटक करायचं. आणि मग FY तुम्हाला रोल वगैरे मिळतो वगैरे असं सगळं. आणि आय वॉज इन 12th, जस्ट ॲडमिशन झाली होती, 11वी झाली होती आमची. आणि रीडिंगला बसलो, ते सगळ्यांना ते पहिला सीन वाचायला दिला. मी वाचला माझ्या पद्धतीने काहीतरी. आणि काही नाही, आम्ही वाचलं सगळ्या. हिनी वाचला, तिन्ही वाचला. तेव्हा चंदा होती, जयश्री गोडबोले म्हणून एक होत्या, सगळ्या सिनियर होत्या, त्यांनी पण सीन वाचला. आणि आम्ही चला बाय बाय, आता उद्या 11 वाजता भेटू वगैरे, सांगू कोणाला सिलेक्ट केलं आहे वगैरे. आणि आम्ही गेलो. आणि ती जयश्री गोडबोले म्हणून 1-2 आम्ही एकत्र जायचो कॉलेज. ती विक्रोळीला चढायची, सिनियर होती मला. ओके. तर ट्रेनमध्ये चढल्यावर ती मला म्हणली की आज काय बाबा मजा आहे तुझी. म्हटलं का, बघ तू ऐक वगैरे. मास्टर बाबा मला ध्यानी मनी नाही, खरंच ध्यानी मनी नाही. आणि कॉलेजमध्ये गेल्यावर चंदू सर म्हणाले तू इकडे, तू करतेस हां उषा सायखेडकरचा रोल. तर मी म्हटलं की उषा सायखेडकर, कदाचित नाव त्या कॅरेक्टरचं नाव. तर म्हटलं अहो सर, म्हटलं मी, म्हणजे मला कळतच नव्हतं की आपला आनंद झालाय. म्हणजे खरंच इट वॉज रिअली शॉकिंग टू मी. म्हटलं मी कधीच नाटकात नाही काम केलंय आत्तापर्यंत आयुष्यात.
म्हणले आत्ता करशील पण तूच करणार आहेस. हम्म. आणि मग तो प्रवास इतका सुंदर होता. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की सगळ्या शास्त्रीय नर्तिकांनी 3 वर्ष नाटक करावं. बर. की नाटकात जे करायला लागतं, जो समजूतदारपणा आहे, जो एकमेकींना मदत करणं आहे, एकमेकांसाठी उभं राहणं आहे, बॅकस्टेज करणं आहे. तू शास्त्रीय नर्तिका जेव्हा असतेस ना तेव्हा यू ऑलवेज नो की इट्स अ एकल नृत्य, म्हणजे इट्स अ सोलो फॉर्म. मी एकटी करणार आहे, मला एकटीला करायचं आहे. त्यामुळे ते इतकं त्याचं कुपमंडूप कधी कधी मी म्हणते एकदम फक्त स्वतःपुरता विचार केला जातो. तू नाटक केलंस की तुला 10 लोकांचा विचार करायचा आहे. टीम असते टीम असते आणि कोणीतरी तुमचं काम चांगलं होण्यासाठी म्हणजे अकंपनीमेंट असते शास्त्रीय नर्तनाला. पण जरी तो ना आला विसरला तरी मला माझी नैया पार करायची हे माहिती असतं. सो हा मला फरक आणि हा मला मी कायम ऋणी राहीन रुईया महाविद्यालयाची, चंदू सरांची, संजाची, विनय आपटे सरांची, की अत्यंत खडतर एक आणि तरीही सुंदर प्रवासाचा अनुभव त्यांनी मला आयुष्यामध्ये दिला. बर. सो माय गॉट सिलेक्टेड आणि मग आम्ही सगळं जिंकलं त्या वर्षीचं रुईया कॉलेजने. INT उन्मेष, सवाई, आम्ही कुठे कुठे प्रयोग घेऊन जायचो. आम्ही भिवंडीला प्रयोग केला आहे. आम्ही त्याच्यानंतर आम्ही चतुरंगसाठी प्रयोग केला, म्हणजे कमर्शियली एकांकिकेचा कमर्शियली प्रयोग करणारे विवर फर्स्ट. कमाल. आणि काय शान होती. आम्ही म्हणजे तेव्हा ते सुरू झालं ॲक्च्युली. म्हणजे मला वाटतं तुम्ही पण रुईयाचे जाता, हां, त्यामुळे तुम्ही नंतर अनुभवत असाल. पण बस घेऊन जाणं, ताशे वाजवत जाणं, हे सगळं तेव्हा सुरू झालं. आणि विनय आपट्यांचे ते तो असं, आणि विनय आपटे पण रुईयाचे असल्यामुळे त्यांचं पण एक विशेष त्याच्यावर प्रेम होतं. आणि मला लगेच कमर्शियल नाटक विचारण्यात आलं, म्हणजे वा. सो मग माझा कमर्शियल नाटकाचा पण प्रवास लगेचच सुरू झाला. ओके. पण ते जे होतं ना, म्हणजे 8 ते 8, म्हणजे आता पण हल्ली लोक रिहर्सल करतात 8 ते 8, पण ते काय करतात कोणास ठाऊक, खरंच नाही मला माहिती. कारण नंतर मी रुईयात बरेचदा नाच बसवायला पण आली आहे एकांकिकांसाठी. पण आय डिडंट फाइंड इट व्हेरी हेल्दी, ॲज इन कष्टाच्या दृष्टीने. मी म्हणते म्हणजे खूप सोपं झालं आहे आता असं वाटतं. आम्ही खूप काम केलं, म्हणजे एकेका वाक्यावर, एकेका एक्सप्रेशनवर. मला आठवत आहे आशा मुखेडकर. ओके. आशा मुखेडकर असं त्या कॅरेक्टरचं नाव होतं. तर तो आशा झोपलेली असते आणि तो म्हणतो की आशा हे बघ मी तुला काय आणलंय. मला अजूनही लक्षात आहे, मी गरम गरम चहा. असं ती झोपेत असेल, आय हो असं ती. तर तो तिचं बोट झोपलेलीचं बोट घेतो, चहात बुडवतो. एवढंच होतं. आणि मी ओ काय हो असं उठते मी. असा तो सीन. आम्ही सकाळी बिलीव्ह मी 8 ते दुपारी 2 पर्यंत एवढंच करत होतो टायमिंगसाठी. बर. नाही संजारे, कधी तुझं ते बोट गेलं पाहिजे ह्याच्यावर आम्ही इतकं काम. म्हणजे आता असं वाटतं की हे अभिजात काम होतं. जसा रियाज असतो, एक एक बोलतानेचा, एक एक बोलायचा, ताकटे 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 10 करा 108 वेळा, ताकटे 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 10. हे काय करतो आम्ही, तेच होतं की एक मुवमेंट जवळजवळ आम्ही 108 वेळा केली असेल आणि 1 करोड शिव्या खाल्ल्या असतील चंदू सरांच्या. आणि ते इतकं सुंदर होतं की आजही जर पुन्हा सत्ती काढायचं म्हटलं रुईयानी तर आम्ही त्याच विद्यार्थी दशेत जाऊ शकतो खाटकन चंदू समोर आल्यावर. आणि त्याच सिन्सिअरली आम्ही अजून काय शिकवणार आहेस तू आम्हाला, मला शिकायचं आहे असं होईल. आणि हू येऊन बसायचे तालीम बघायला. कितीतरी सिनियर्स येऊन तालीम बघायला बसायचे. आणि माहिती नसायचं की हे कोण आहेत. कोणी कॅमेरामन होतं त्यातलं, कोणी काय होतं. कारण रुईयाने कायमच खूप चांगली लोकं प्रोड्यूस केले. आणि एक दिवस आला की जेव्हा असं आम्हाला सांगण्यात आलं की आज रिहर्सल चांगली करा, विनय सर बघायला येणार आहे. तोवर विनय आपट्यांना मला आत्ता पण घडघडलं, विनय आपट्यांना पाहिलं नव्हतं. आणि
की सकाळपासनं एक प्रेशर. आणि संजाचा म्हणजे संजाचं तर हवा गेलेली मी पहिल्यांदाच बघितलं. त्या एरवी तो एकदम शेर असायचा. विनय सर येणार म्हटलं तसं एकदम वेगळंच झालं होतं. म्हटलं की आणि आले विनय सर. आणि आय विल नेव्हर फॉरगेट हिज एंट्री. आपल्या कॉलेजचं ते जे असं लायब्ररी टू ऑडिटोरियमची मागची बाजू, हो, हा जो पॅसेज आहे तिथनं विनय आणि विनयच्या मागे ऑलवेज 10 ते 12 लोक असायचीच. बर. आणि ते असे अशी अशी चालत, म्हणजे मला असं की सिंहाची चालच मला वाटली की हाय ग्रेस आहे या माणसामध्ये, असं झालं मला. आणि ते आले आणि ही आहेत का मुलं, हॅलो हां चला करा सुरू. ते बसले आणि मग आपलं विनोदी नाटक आहे वगैरे मग सगळंच विसरायला झालं बाबा. आणि बिंदास करा, घाबरू नका. अरे काय तुमच्या चेहऱ्याकडे आधीच घाबरायला झाले, आता काय घाबरू नका. आणि आम्ही केलं आणि ते एकदाही नाही हसले. आमचं आउट अँड आउट विनोदी नाटक होतं. म्हणजे लोक लोटपोट व्हायचे हसून. आणि ते एवढे पण नाही हसले. आयुष्य काय हुकतंय आपलं काय कळतच नाहीये. आणि काय पण त्यात छोट्या छोट्या गोष्टीतनं शिकणं असतं. आणि बाहेर गेले आणि चंदूच्या असं खांद्याला टाकलं, अप्रतिम कामं करतात दोन्ही पोरं असं त्याला म्हणाले. म्हणजे ही नंतर सांगितलं आम्हाला. पण काय म्हणजे एखाद्या गोष्टीवर प्रेम, निष्ठा, आपलं कॉलेज, आपल्या कॉलेजची पुढच्या पिढीची मुलं, त्याच्याविषयी ह्याला त्याचं काम सोडून ते बघायला यायचं दरवर्षी एकांकिका, ती जबाबदारी घ्यायची, हे फॅन्टॅस्टिक आहे. आणि ह्या सगळ्यातनं मला असं वाटतं मी शिकत गेले. आणि आज मी जी संस्था चालवते त्याच्यात मला हे सगळं उपयोगाला येतं की पालकत्व घेणं म्हणजे काय, पेरेंटिंग आहे. तुम्ही शिकवता म्हणजे तुम्ही म्हणजे काय म्हणजे ट्युटोरियल्स नाही आहे, तेच गुरुशिष्य परंपरा आहे. आणि ह्या सगळ्या लोकांनी ती गुरुशिष्य परंपरा आपल्या कॉलेजमध्ये पाळली आहे. आणि अत्यंत चांगले संस्कार त्यामुळे त्या काळामध्ये झाले असं मला वाटतं. नक्कीच मंतरलेले दिवस होते रुईयाचे माझे. ऍब्सोल्युटली. ते प्रत्येक रुईयासाठी असतात. म्हणजे मला काय ते उन्मेष, म्हणजे आता त्याला ते मृगजळ म्हणतात मला वाटतं, ते झालं का बरं. पण उन्मेष जी होती एकांकिका स्पर्धा, मी ह्या मुलांना म्हणते की त्या काळामध्ये एकांकिकेमधनं कोण चांगलं काम करतंय, कोण चांगली नवीन मुलगी आहे, कोण चांगला नवीन मुलगा आहे, हे बघायला सगळे इंडस्ट्रीतले लोक यायचे. महेश मांजरेकर होता म्हणजे सतीच्या ह्याला, विनय आपटे होते, मोहन गोखले होते, कोण मी तुला सांगू, स्वाती चिटणीस होती, प्रभावळकर यायचे. ही सगळी लोक यूज टू कम अँड वॉच की कोण आहेत नवीन. आणि मला आठवत आहे, म्हणजे मी म्हणले की नंतर मी काम सोडलं पण मी स्टारडम आधीच अनुभवलं असं मला वाटतं की रुईयातनं मी ते सती एकांकिका प्रयोग झाला की आम्ही बाहेर यायचो आणि मग जिथे कुठे खाली बसायचो वाट बघत तर आपलं काय होणार. मला आठवतं मी अशी आले तेव्हा सचिन खेडेकर, सुनील बर्वे आणि सगळे एस्टॅब्लिश होते तेव्हा, सगळे असे दोन बाजूनी दुतर्फा बघायला की हिनी काम केलं आत्ता सती. आणि ते घेणं वॉक आपल्यामध्ये वॉज सच अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. आय विल नेव्हर फॉरगेट दॅट एक्झिट ऑफ माईन. थिएटरमधनं बाहेर येऊन मी बाहेर की मला असं की अहिला हे काय बघतायत लोक माझ्याकडे, अरे बापरे अच्छा ओ. आणि ते सगळे येऊन मोहन गोखल्यांनी तर मला असं वाटतं की INT प्रिलिम फायनल, उन्मेष प्रिलिम फायनल सगळ्यांदा आले होते मोहन गोखले. प्रत्येक प्रयोगाला काय काम करतेस ग तू, असं इतकं ते असं वाटायचं की इतका मोठा माणूस आपल्याला म्हणतोय, काय माहिती खरं आहे का नाही. पण खूप ते कानात आहे माझ्या अजूनही. सो तो एक स्टारडम मी म्हणते तसं की मला नंतर कधी आयुष्यात कशातच बक्षीस नाही मिळालं. पहिल्यांदा आणि शेवटचं बक्षीस मला मिळालं. म्हणजे त्यानंतर काय कोरिओग्राफीची वगैरे बक्षीसं मिळाली. म्हणजे म्हणतो ना आपण एक मेन लीड म्हणून जे बक्षीस असतं ते अजून काही मला मिळालेलं नाही. INT आमची झाली, आम्ही सगळं जिंकलो वगैरे. आणि उन्मेषची प्रिलिम काय म्हणतात ते प्रायमरी राऊंड. आणि का बकवास झाला आमचा प्रयोग. आणि
आणि तेव्हा असं वाटायला लागलं होतं की अरे आपण तर म्हणजे सॉलिडच होतं असं वाटायला लागलं होतं आम्हाला. तर रुईयाच्या त्या कॉरिडॉरमध्ये चंदूने आम्हाला बोलवलं आणि अशी काढली आमची न भूतो न भविष्यती. म्हणजे मी एवढा ओरडा आयुष्यात कोणाकडनं खाल्ला नव्हता. काय समजता तुम्ही नालायक लोक वगैरे असं इतकं आम्ही आपले खाली मानून हो हो नाही 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 वगैरे असं आम्ही. आणि फायनल उमेशची आणि परत कडक शो आणि सगळी बक्षिसं रुईयाला. तर मग चंदू आला आणि मला कळलं ह्याच्यासाठी तुम्हाला ओरडलो काय स्वतःला शाणी समजता हे असं नाही केलं तर तुम्हाला मिळणार नाही आहेत बक्षिसं तुम्ही इतकं चांगलं काम करता वगैरे. म्हणजे त्याच्यामध्ये गजेंद्र आहिरेचा एक सीन होता सुमित आणि एव्हरी टाईम सपोर्टिंग ॲक्टर म्हणून त्याला बक्षीस आहे. चंदूनी एक सीन होता रे कडक पण सीन. तुला एक तर फार सुंदर आठवण आहे. त्या सतीमध्ये एक असा ब्लॅकआउट होता. आमचा अजित गोलतकर होता फार चांगला ताशा आणि हे वाजवायचा रुईयाचा क्रिकेटर होता. इज नॉट देअर एनिमोर पण फार व्हेरी ग्रेसफुल आणि फार छान वाजवायचा बरं का. आणि त्याच्यामध्ये ती म्हणते की हो हो मी नाही नाही मी तर मुलाखत देणारच आहे आणि देवी संचारली असं काही त्याचं एक सणसणीत वाक्य असतं मुलाखतीनंतर. आणि माझ्या तर अंगात देवीच संचारली आहे. धान्यांना धाना ताक ताकर नाक ताक असं ते ताशा वाजायचा आणि मी अख्खं देवीचं नृत्य करायचे. आणि त्याच्यातनं मी अशी गर 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 असं ताशा वाजायचा आणि मी साधारण 30 चक्रा मारायचे. असं तो ब्लॅकआउट व्हायचा आणि कडक ब्लॅकआउट चंदूनी बसवला होता. म्हणजे काय वेगळंच टायमिंग होतं ते. आणि तिथे नाटक असं कुठल्या कुठे जायचं आणि तोवर ते असं बिल्डअप झालेलं असायचं. ओके हे असं कट्टू मी केदारची फिल्म करत होते आत्ता म्हणजे एक 5 वगैरे वर्ष झाली असतील. त्याच्यात एक त्याचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होता. म्हणजे गुजराती गाय बरं का. आणि 2-3 दिवस शूटिंग झाल्यानंतर आमचे गप्पा मग तुम्ही कुठल्या कॉलेजचं अरे हम लोक मिठी बाई केथे वगैरे असं सांगत होता. मग एक कोण का आणि मी ते आपापसात ॲक्च्युली गप्पा मारत होते. आणि मग ते सांगता सांगता केदारला तो म्हणाला अरे वो याद है तेरे को वो हम लोग यार रविंद्र में गए थे देखने को मैडम आपको बता रहे हैं वो एक ना एकांकिका थी और उसमें ना एक थी यार लड़की और वो ना ऐसे कर घूमती थी और उस पर ब्लैकआउट. क्या मैं ना अभी तक नहीं उसको भूल पाया हूँ. केदार म्हणला अब तुमको पता है वो लड़की कौन थी. हमारे जो बाजू में बैठी ना वो वही लड़की है. क्या बात कर रहे हैं त्याला असं झालं. आणि मला म्हणजे आय एम नॉट अजिबात किती वर्ष झाली म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे आत्मस्तुतीचा रोष पत्करून मी हे सांगते पण एखादं फॉर्मेशन एक डिरेक्टर बसवतो ते फिट बसतं डोक्यात. म्हणजे किती त्याला 20 वर्ष झाल्यानंतर तो म्हणला की मैं वो एकांक है तो वही मुझे ब्लॅकआउट में उसको नहीं भूल सकता. तर केदारला पण कारण केदार काय आमच्या कॉलेजचा नाही पण त्याला पण असं अभिमान झालं अरे नाही तीच तुझ्या बाजूला बसलेली. असं त्याचा सतीचं म्हणजे मला आजही रुईयातली कितीतरी तरुण मुलं ताई तुम्ही ना सती केलं होतं काय दिलं सतीने तर हे दिलं नाटकाने कॉलेजमध्ये केलेल्या नाटकाने की इतक्या चांगल्या आठवणी. आणि आम्ही स्टार्स होतो ते 3 वर्ष आम्ही खरंच स्टार्स होतो. म्हणजे तसेही आम्ही ID कधी दाखवायचं आठवत नाही पण म्हणजे नंतर तर नाहीच सगळे ओळखायचे कारण आम्ही पडीक रुईया सारख्या रिहर्सल्स. तापस सर खरं खूप रागवायचे. तापस सर म्हणजे सर तुम्ही नाट्यकलेमध्ये जाल आणि तुम्ही काय आम्हाला लेक्चर्स अटेंड करायला सांगता तुम्ही बघता ना रिहर्सल का नाही 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 पण रिहर्सल सोडून तुम्ही टाइमपास करत असता ते मला आवडत नाही वगैरे असं करून. पण ही सगळी मंडळी इतकी कमाल होती. वैद्य सर तापस सर नंतर आमचे भिडे मॅडम म्हणून होत्या बरं का. आणि मला कमर्शियल नाटक मिळालं. शी वॉज हेड ऑफ इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट आणि माझं एंटायर इकॉनॉमिक्स होतं. आणि मी गेला माधव कोणीकडे मला मिळालं होतं काम
93 साली मी करायला लागले होते आणि आमचे धुवाधार प्रयोग केला माधवकोणीकडे. म्हणजे आम्ही दिवसाला 2-2 प्रयोग करायचो आणि सगळे हाऊसफुल असायचे. तर एक दिवस त्यात मुलुंडला राहायच्या त्या आणि त्या ट्रेनमध्ये मला भेटल्या आणि म्हणाल्या, अगं तू रियाला आहेस ना? म्हटलं की हो. अगं तुझं नाटक पाहिलं गेल्या माधवकोणीकडे. मी म्हटलं की अरे हो का, थँक्यू मॅडम वगैरे. कुठल्या डिपार्टमेंटला आहेस तू? मी म्हटलं तुमच्याच काय? अरे उभी राहा. ट्रेनमध्ये मी उभी म्हटलं त्याला काय वाटलं तेव्हा कोणाच तिथे उभं केलं, उभी राहा. काय तू माझ्या एकही तू लेक्चर अटेंड करत नाहीस? म्हटलं मॅडम तुम्ही आत्ता म्हणलात की किती सुंदर काम करते, त्याच्यासाठीच मी लेक्चर नाही चालणार, तू शक्य नाही पास होणं. तर मी म्हटलं नाही मॅडम मी प्रयत्न करीन, मी होईन खरंच पास. नाही तू पास होऊनच दाखव मला. म्हटलं मॅडम तुम्हाला पेढे आणून दे, मी पास झाले. काय आगाऊ मुलगी आहेस तू. अरे खूप शिव्या खाल्ल्या त्यांच्या, ऐको देवा. आणि मग पास झाले मी. आमचे महेश देशपांडे सर इकॉनॉमिक्सचे काय तेव्हा इकॉनॉमिक्स शिकवायचे कॉलेजमध्ये, अनंतर ते पोद्दारला गेले मला वाटतं. ते पण एक काय उभे राहायचे मुलांसाठी. म्हणजे मी नाक्यावर वगैरे विचारलं सरांना, सर थॉट्स मला पेपर कठीण जातोय सर, याचं मला जरा सांगा ना. की ते नाक्यावर सांगायचं, अगं ते हा ऑथर आहे ते असेल. अच्छा अच्छा अच्छा. इट वॉज लाईक दॅट. कमाल होती. आणि ते मंगेश सोमण आमचा मित्र होता की जो आज खूप मोठा इकॉनॉमिस्ट आहे आणि गोल्ड मेडलिस्ट एंटायर इकॉनॉमिक्स BA. तर तो आमचा मित्र होता, तो नाट्यवलयमध्ये होता. तर ह्या सगळ्या मंडळींनी खूप तेव्हा मदतही केली. पण अप्रतिम दिवस होते ते आणि खूप मजा केली, खूप आठवणी निर्माण केल्या, ज्या खूप वर्ष टिकल्या. तेव्हाचं रुई आणि रुपारेलचं नातं कसं होतं? अरे बापरे. पण रुपारेल मी तुला सांगू का, रुपारेलपेक्षा आम्ही पोद्दार आणि मला असं वाटतं की हो रुपारेल पण होतं तेव्हा. पण आम्ही एवढे धुंदीत, आमचं काय झालं अगं, पहिलं मी नाटक केलं आणि तेच इतकं खडाक्कन गेलं ना की एकदम वरच जाऊन बसलो आम्ही. मग ते काय आपण असे असतो ना. सो दुसऱ्या वर्षी ॲक्च्युली जागेवर आले मी की अच्छा आपण हरू पण शकतो. ओके आपण जिंकलो नाही आहे यावर्षी, सो कोणीतरी दुसरं जिंकलं आहे. सो ते माहितीच नव्हतं कारण वर्षभर वी वर रुलिंग. रुईया 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 RUIA फक्त ऐकत होतो आम्ही. आणि पण त्या काळात कसं होतं माहिती ना की ते आम्हाला सगळं सांगितलं होतं की एकांकिका पाडायला येतात. आणि त्या रवींद्रला मी पहिल्यांदाच कॉटवर झोपलेली असते आणि मी पांघरून घेऊन झोपलेली असते आणि एवढ्या शिट्ट्या किंचाळतात लोक. अरे बापरे. इथं अक्षरशः राहिले काय हे. कारण डान्सला अशी सवयच नाही ना, सगळे शांत स्वस्थ, काही प्रॉब्लेमच नाही. आणि रुईयाच्या नावाने वगैरे सगळं फुल चाललं होतं. आणि ओ काय असं म्हणतात आणि चहा असं संध्या म्हणतो आणि कडून पहिली टाळी आली मला आठवतंय. आणि अशी गेली एकांका जम. आणि नंतर तीच सगळी मुलं कायमची प्रेक्षक झाली आपली. हा पण एक फार हेल्दी अप्रोच होता त्या काळामध्ये. म्हणजे हुल्लडबाजी पण करत होते आणि बावळट कोणी नव्हतं, पण चांगलं आहे त्याच्या बाजूने. डहाणूकर किती आमच्या बाजूने उभे राहिले. रुई अगदी पण म्हणायचे रुई या, अरे तुम्ही डहाणूकर तुम्ही काय. तेव्हा म्हणजे की ते त्या चांगल्या नाट्यकृतीच्या बाजूने व्हायची लोक. येस. हा फार सुंदर त्यातला भाग होता. म्हणजे सुरुवातीला ती कॉम्पिटिशन असते पण नाही यार हे चांगले आहेत, ते ह्यांना मिळालं पाहिजे. सो ही हेल्थ होती त्यावेळेला. असं चंदूनी जे नाटक बसवलं होतं त्याला, कारण मी जसं मगाशी म्हटलं तसं की अख्ख्या नाटकाची एकांकिका झाली होती, त्यामुळे कॅप्सूल होती ते नाटक. म्हणजे खाट 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 सीन्स व्हायचे. एका बाजूला त्यांनी ऑफिसचा एरिया होता, एका बाजूला घर. आणि म्हणजे किती मोठा डिरेक्टर आहे चंदू कुलकर्णी, नंतर सगळ्या जगानेच बघितलं. पण तो काळ माहीत नव्हता ना, म्हणजे तो काय म्हणतोय. पण तेव्हाही ही वॉज सो कॉन्फिडंट की हेच करायचं आहे, मी हे सांगतोय ना हेच हवं. एक चांगल्या दिग्दर्शकाचं लक्षण आहे.
तर इतकी फास्ट होती ती सगळी प्रकार की मी एकदा 40 सेकंदात साडी बदलून यायचं म्हणजे जयू गोडबोले आतमध्ये निर्या पदर म्हणजे ते सगळं मी आधी नेसून सोडून पिनअप करून तयार असायची, ती अशी धरून उभी असायची आणि मी आधीचं सोडायचं आणि फक्त झप 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 गोल पिनअप गेले बाय आणि टाळी यायची त्याला की आईला ही साडी चेंज करून आली असं व्हायचं. कारण तेव्हा कारण ती एकदम साधी असते आणि तिला अचानक असं खूप महत्त्व मिळायला लागतं. मग ती अशी जरा मोठी टिकली असेल, डार्क लिपस्टिक अशी राहायला लागते. त्यामुळे ती साडी खटकन एक कोणीतरी माझ्या काळोखाने कसं टिकली टेकवायचं माझ्या कपाळावर, लिपस्टिक लावून मी आपली एंट्री घ्यायची. 40 सेकंद कमाल आहे. तसं मगाशी मी सांगते एक मूव मला आत्ता आठवलं की एक चाळीतला सीन होता आणि ती असं प्रिटेंड करते की तिला फेमस व्हायचं असतं त्या कॅरेक्टरला. ती प्रिटेंड करते की माझ्या नवऱ्याला हार्ट अटॅक येणार आहे असं ज्योतिषांनी सांगितलं आहे आणि फक्त 6 महिने आहेत त्यांच्याकडे. आणि बस ते गेले की मी सती जाणार त्यांच्या असं ती डिक्लेअर करते. दॅट वॉज द वन लाईनर. आणि आता हे पसरवायचं कसं तर त्या जोशी काकू म्हणून शेजारच्या असतात, त्या भयंकर चोंबड्या असतात चाळीतल्या. एक बातमी सांगितली की सगळीकडे त्या सांगणार. त्यामुळे ती त्या जोशी ती हुशार असते कारण तिला काही ये न के न प्रकारेनं शी वॉन्ट्स टू बिकम फेमस. तर ती त्या जोशी काकूंना म्हणते आणि इतकी ब्रिलियंट जागा चंदूने काढली होती की ती म्हणते की ते ना ती सांगत असते की 6 महिने असं ती सांगत असते. त्या 6 महिनेच्या नेला सोनिया तू रडायला सुरुवात कर आणि तो नेचा स्वर एकदम वर न्यायचा आणि खाली तानेसारखं यायचं असं चंदूने मला सांगितलं. अरे बापरे मला कळतच म्हणजे कसं हवंय सर तुम्हाला, मला नाही येते असं करता. अगं तू करून तर बघ. आणि मी ते केलं. 6 महिने असं ती टांग आणि बंपर लाफ्टर त्याला सांगतोय मी करते का. मला आता असं वाटतं कारण डिरेक्ट करते मी त्यामुळे असं की खरंच की दिग्दर्शकाला काय दिसत असतं यार. आणि काय सुंदर त्यांनी ती जागा काढली होती, अप्रतिम. किंवा एक ना मंत्री आले मंत्री आले मंत्री आले मंत्री आले फक्त तो या विंगेत त्या विंगेत धावत जातो पण अंबियान्स वेळ सगळं चेंज होतं फक्त स्वरात. मंत्री आले मंत्री आले मंत्री आले मंत्री आले दाक 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 असं तर काय ब्रिलियंट एकांकिका होती माझ्या मते. आणि म्हणतो ना आपण खूप मित्र मिळाले त्याच्यामुळे, खूप अँगल्स मिळाले. एखाद्या सीनचा कसा विचार करायचा असतो, कॉमेडी आपल्याला करता येते ह्याचा साक्षात्कार झाला की अरे आपण कॉमेडी, पहिलंच नाटक कॉमेडी ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे माझ्या मते. सिरियस सोपं आहे करणं पण हसवणं फार कठीण आहे. आणि त्याच्यात माझा नृत्याचा इतका सुंदर वापर आणि काय काय तेव्हाच्या म्हणजे आठवणी. तेव्हा डिम्पल कपाडियाचं ते डिम्पल कपाडियाचं नाही मिस्टर इंडिया आला होता. ओके. आणि चंदूनी बसवता बसवता फक्त मला सांगितलं की ती म्हणते की मला डिम्पल कपाडिया व्हायचं असं काहीतरी तिचं वाक्य होतं. आणि म्हणजे तू अहो मला ना डिम्पल कपाडिया व्हायचं असं मी चालते तर ते मला चालताना तर मला की ती काटे नाही कटते मध्ये करते बघ श्रीदेवी तसं कर एवढंच म्हणाला चंदू. आणि म्हणलं आणि मला रडायलाच यायला लागलं. म्हणलं मी नाही काय ते मी जायचं करूच शकत ते काटे. अगं तुला झालं काय, तुला काय वाटतंय सोनिया. इतके बावळट होतो आम्ही तेव्हा. खरंच मला आता असं वाटतं 12वीत काय पोरींना आता माहिती असतं. मला असं वाटलेलं की ते असं असतं ना डोक्यात बॅक ऑफ द माइंड, नाटक दिग्दर्शक काहीतरी करायला सांगतोय असा वेगळाच ट्रॅक लागला माझा. आणि रिहर्सल थांबवून खूप वेळ मला चंदू पटवते की 1 मिनिट तुला काय वाटतंय तेच मला कळत नाहीये. आणि मला त्याला एक्सप्लेनच करता येत नव्हतं की मी नाही म्हणजे स्टेजवर असं मी काही करणार नाही, स्टेजवर मला येत नाही वगैरे. अरे देवा. तो म्हणला की अगं नाही तुला ते मी काही करायला सांगत आहे, ती फक्त तू स्टाईल मार आणि केस उडव एवढंच मी तुला सांगतोय. आम्ही प्रयत्न करते असं करून
पण म्हणजे काय गंमत होती त्याच्यामध्ये खरोखर. एकदा मला असं मी त्यांना म्हणतो, मी तिला काहीतरी तो म्हणतो की आशा हे बघ मी काय आणलंय भाजी, आता ते हे बघ मी काय आणलंय, तर तिला सारखं नवऱ्याने काहीतरी आणायला हवं असतं की आज तुला कानातले आणले, आज तुला गळ्यात, ती म्हणते असं ती वळते आणि तो म्हणतो की भाजी, तर म्हणते कमाल आहे तुमची, असं काहीतरी माझं. तर त्यांनी जोरात हात मारून दाखवतो. म्हणलं चंदूला, म्हणलं चंदू पण माझा लागेल ना असा हात, कारण मला असं वाटतं की माझा असं होईल. मूर्ख आहेस का तू, असं त्यांनी मला विचारलं. तुझेच 2 हात आहेत ना, ते बघते असे मारायचे, मारून दाखव मारून. आणि मी इतकं त्याला सिरियस होत तेच, पण ह्या इंटेन्सिटीमध्ये मला असं वाटतं की असे जातील. रुईयाची अजून एकतर आम्ही जिंकलो त्या वर्षी, आणि आमचे सर होते तापस सर, सरांनी माझ्यावर यूथची एकांकिका डिरेक्ट करण्याचं जबाबदारी टाकली. हो बर. FYला गेले मी त्या वर्षी. मग FYला तुम्ही सिनियर कॉलेजला हे करू शकता, आणि सर म्हणे तुला एक एकांकिका डिरेक्ट करायची आहे. तर आधी म्हणलं तुझं नाव डिरेक्टर म्हणून देतो, म्हटलं द्या, म्हणजे डिरेक्ट नाही ना करायची सर मला. नाही नाही, ते असं रुईयात कोणाचं तरी नाव द्यायला लागतं, मग असं बाहेरचं आपण डिरेक्टर आणणार वगैरे. म्हटलं काय आपल्यालाच तेव्हा काय कळायचं नाही. हो म्हटलं मी. आणि मग ते एक दिवस येऊन म्हणाले की नाही तुलाच डिरेक्ट करायचे आहे. म्हटलं सर मला डिरेक्ट, ते काही संबंधच नाही ग माझा. आणि आताची मुलं जशी धाडसी आहेत तेवढी नसे नव्हतो आम्ही, हो वगैरे, अरे नाही थांब मला नाही येते, म्हणजे धाडस तेवढं नव्हतं. आताचं कसं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे की आम्ही काहीतरी विचारून, काहीतरी कोणाला तरी विचारून, कोणाला तरी उभं करून, असं काही नव्हतं. आणि सांगायचा किस्सा हा की माझा हिरो कोण होता, तर निशिकांत कामत. ओहो. निशीला डिरेक्ट केलेली दिग्दर्शिका आहे मी. एका उत्तम दिग्दर्शकाला डिरेक्टरची डिरेक्टर निशिकांत कामतची मी डिरेक्टर आहे. आणि विराज राजे आमचा, आणि समीर महाबळे. विराज राजे पण आज उत्तम एका चॅनल हेड आहे. फार छान वाटतंय, सगळी मंडळी इतकी मोठी मोठी आहेत. पण काय धावपळ झाली होती माझी, कारण स्क्रिप्ट लिहिणे, वाचणे, लिहून घेणे, वाचणे, मग सीन. आणि मग निशीला मी म्हटलं की अरे मला येतच नाही. तो पहिल्यांदाच मी त्याला म्हणलं वाचून दाखव. त्यांनी वाचून दाखवलं, मी त्याला काहीतरी 2-3 गोष्टी सांगितल्या. मग तो म्हणाला की तू काहीतरी सांग ना मला. तर म्हटलं की अरे नाही मला येतच नाही डिरेक्ट करता, हे माझ्यावर ढकललं आहे कोणीतरी. पण मग तेव्हा ती आम्ही एकत्र सगळ्यांनी मिळून एकांकिका केली. म्हणजे उभं तर राहायचंय, युथच्या पहिल्या राऊंडला उतरायचं तर आहे, नाव नाही काढू शकत रुईयाचं नाव आहे यार. मग ती आम्ही त्याची एकांकिका केली. पण अगेन मला असं वाटतं की तो जो काय वेळ घालवला निशीबरोबर, ते जे काय बॉन्डिंग झालं, आणि आपण नकळत एकमेकांना ओळखतो अशा वेळेस, असं मला वाटतं की त्याला कळलं होतं की हिला काय येत नाही, हिला काय येतं. आणि मला कळलं होतं की हा दिग्दर्शक आहे, म्हणजे नट माहीत नाही पण दिग्दर्शक डेफिनेटली आहे. मग असं सांगता येत नव्हतं तेव्हा काय, पण ते कुठेतरी रजिस्टर होतं. आणि मग निशीबरोबर परत डॉटर्स ऑफ महाराष्ट्र, अतिशय बोल्ड नाटक एक रुईयाने केलं होतं. म्हणजे समलिंगी स्त्रियाचं एकत्र आल्यावर त्यांनी जर लग्न केलं तर काय वगैरे, असा भलताच बोल्ड विषय होता. आणि आत्ताची फेमस ॲक्ट्रेस क्षिती जोग आणि मनवा नाईक या दोघीही माझ्या विद्यार्थिनी, दोघी क्लासिकल शिकल्यात माझ्याकडे. त्या दोघी हो रुईयातल्या खूप जणींनी छुपा व्यवहार करतात तसा छुप कथ्थक माझ्याकडे ते शिकल्यात. अशी मी अनेक नावं सांगू शकते. पण एनिवे, तर त्या पण अतिशय त्या विद्यार्थिनी म्हणून गुणी होत्या तेव्हाही, त्या आजही गुणी आहेत. तर काय तो पण एक्सपिरियन्स होता. आणि मला एवढं तेव्हा कौतुक वाटलं होतं की त्यांनी असं सोडलं होतं माझ्यावर की त्याला मी फक्त 2 मूव्स दाखवल्या. म्हटलं असं तुला काहीतरी अपेक्षित आहे का? तर अरे हे बेस्ट आहे. आणि काय आम्ही किती त्याला पण तास रिहर्सल्स केल्यात आम्ही रुईयामध्ये. माझं सगळं सतीचे दिवस मला त्यावेळेस आठवले, कारण एवढा वेळ आम्ही दिला. सो रुईयामध्ये खूप प्रयोगशील तेव्हाही होतो, आजही आहे रुईया. माझा खूप चांगला मित्र निशी, ज्याला अतिशय वाईट वाटलं मी जेव्हा काम सोडलं तेव्हा. त्याला असं झालं की
असं नाही तू करू शकत, काम नाही सोडू शकत. पण माझा डिसिजन होता तो. ही देन रिस्पेक्टेड दॅट. पण शेवटपर्यंत माझ्या नृत्यावर पण खूप आदर आणि प्रेम करणारा असा हा आपला म्हणजे माझा मित्र. अनफॉर्च्युनेटली तो आता आपल्यात नाही आहे. पण सो निशिकांत कामतसारखा किंवा अखेरचा रास केलं म्हणजे अरुणा ढेरे माहितीच नव्हता तोपर्यंत, पण तापसरांमुळे त्या कळल्या. आणि एक वेगळं म्युझिक कौशल इनामदारने त्याचं म्युझिक केलं होतं आणि इतका वेगळा विषय हाताळला. म्हणजे सोनिया परचुरे आता म्हणजे सोनिया परचुरे आता कथ्थक करते, ती नाटक करत नाही. पण मग सोनिया परचुरेला काय आपण ऑफर करू शकतो की जेणेकरून ती रुईयासाठी काम करेल, हे पण नंतर या कॉलेजने दिलं असं मला वाटतं. तर तुमचं घरातलं रुईया रुपारेल कसं आहे लग्नानंतरचं? आमच्या घरात रुईया रुपारेल आहे, आमच्या घरात ठाणं दादर आहे, आमच्या घरात बालमोहन सरस्वती सेकंडरी स्कूल आहे, त्यामुळे काय विचारू नकोस. पण रुईया रुपारेल येस. पण अतुल ना रुपारेलवाल्यांचं एक असं एक आहे की ते सगळे असे इंटेलेक्च्युअल आणि संगीत आणि ह्याच्यातले सगळे, आणि आपण सगळे नाक्यावर उभे राहणारे रुईयाचे लोक, नाटक करणारे काय उभे असतात असं. तर असं एक आहे. त्यामुळे त्याच्यावरनं आमचं खूप, मी त्याला नेहमी म्हणते की हो हे सगळं होतं ना, पण तू लग्न केलंस ना रुईयाशीच, मग रुपारेलच्या एका मुलीशी करायचंच लग्न. पण मी तुला खरं सांगू का, रुईयाच्या लोकांना जो अभिमान आहे ना की आपल्याला जे असं चमकच येते डोळ्यात, म्हणजे की तू रुईयाची आहेस, तू रुईयाच आहे, असं एक चमक येते, तसं त्यांचं बॉन्डिंग आहे असं मला खरंच नाही वाटत. आणि हे मला ते अतुल पण ॲक्सेप्ट करेल. पण होतात वाद आमच्यात होतात रुईया रुपारेल, पण त्याचं एवढं त्यांनी धरून ठेवलेलं नाही जेवढं मी धरून ठेवलं. पण तो जास्ती रुपारेलपेक्षा त्याचं बालमोहनकर असण्यावर जास्ती भर आहे अतुलचं. आणि इवन आय रिस्पेक्ट दॅट, कारण की उत्तम शाळा. आणि का तर मला असं वाटतं कारण माझी मुलगी बालमोहनमध्ये असल्यामुळे मी पालक म्हणून ती शाळा अनुभवली, त्यामुळे. पण येस, तो थोडासा वाद आहे आमच्याकडे. म्हणजे लगेच आमच्या अँटीनाच बाहेर निघतात, ए असं नव्हतं वगैरे. अरे म्हणजे असं केलं म्हणते की तुम्ही अजून एवढा तुमच्यात एवढा उत्साह येतो कुठून की असा विषय निघाल्यानंतर. आणि माझी मुलगी पण रुईयात होती 2 वर्ष, पण तोपर्यंत रुईया खूप बदललेलं होतं. म्हणजे मी तिला जे सांगितलेलं होतं रुईया आणि आता एक 5-6 वर्षापूर्वीचं रुईया याच्यामध्ये तसा फरक आहे. त्यांची मग ती केसीला गेली, पण थोडीशी अर्धी ती पण रुईया येते. तो एक वेगळा अभिमान आहे. खूप शिकायला मिळालं मला अतुलकडनं, असं मला नेहमी वाटतं की खूप वेगळं वातावरण परचुऱ्यांकडे होतं. कलेचं वातावरण होतं, ॲज वेल ॲज शिक्षणाचं वातावरण होतं. म्हणजे माझे आजे सासरे कीर्तनकार होते, ते इकॉनॉमिक्स डबल ग्रॅज्युएट होते, मॅथमॅटिक्सचे प्रोफेसर होते. माझे सासरे लॉ मॅथमॅटिक्स गोल्ड मेडलिस्ट. अतुल पण खूप हुशार, अभ्यासाने कंटिन्यू केला नाही, पण अतुलनी पण लॉ केलं. त्यामुळे अभ्यासाचं पण वातावरण आहे. शिवाय माझ्या सासूबाई या गणपतराव बोडसांची नात, त्यामुळे माझे सासरे पंडित राम मराठ्यांचे शिष्य, म्हणजे राम मराठे ज्यांना डिक्शन गणपतराव बोडसांनी शिकवलं, त्यामुळे ते असं सगळं एकत्र असं घर. म्हणजे इकडे येऊन मी जास्त लता दिदी, आशा भोसले ऐकल्या, किंवा नाट्यसंगीत ऐकलं, किंवा गीतरामायण ऐकलं, किंवा राजा परांजपे, बाबूजी, गदिमा, किंवा दशरथ पुजारी, असं हे सगळं ह्यांच्याकडे येऊन मी ऐकलं. माझी नणंद उत्तम गाते, ती वसंतराव कुलकर्ण्यांची अगदी पट्टशिष्या होती, प्रभातेंची स्टुडंट होती. त्यामुळे खूप खूप शिकायला मिळालं. कसं ऐकायचं गाणं, काय ऐकायचं, शब्द कसे ऐकायचे, शब्दार्थ म्हणजे काय, भावार्थ म्हणजे काय, मतितार्थ म्हणजे काय, अशा खूप गोष्टी मी शिकले ह्यांच्याकडे. म्हणतो ना, एक तुमच्या जीवनाला एक संगीताने किंवा त्या संस्कारांनी एक वेगळा दर्जा प्राप्त होतो. तो दर्जा मला परचुऱ्यांकडे येऊन कळला. आमच्याकडे मुळ्यांकडे शिक्षणाचं वातावरणपेक्षा सगळे शिकलेले आहेत. म्हणजे माझे वडील प्रोफेसर, माझं पण कलेचं इतकं वातावरण नव्हतं. कलेत रमण्याची जी गंमत आहे, किंवा तू तर आमच्याकडे कसं कधी आलीस तर पटकन, म्हणजे असं पटकन एखाद्या नाटकातलं वाक्य, अरे ते काय वाक्य घेतलं होतं ना त्यावेळेला, असं आमच्याकडे पटकन बोललं जातं. म्हणजे मला सुरुवातीला असं अवाक व्हायला व्हायचं की हे किती सहज उदाहरण सांगतात, आणि हे सगळ्यांना माहिती आहे घरातल्यांना. हे
वेगळं आहे. सो मी ते खूप शिकले. अतुल खूप शिस्तीचं आहे, म्हणजे ही इज व्हेरी पंक्च्युअल आणि अत्यंत खरा आहे. म्हणजे भीती वाटावी इतका खरा आहे. आणि त्यामुळे जे मगाशी आपण गप्पा मारताना म्हणतो की डिप्लोमसीच नाही आहे आमच्याकडे. बरं. खोटं नाही बोलत आम्ही, म्हणजे खोटं चांगलं काम झालं वगैरे किंवा असं. म्हणजे त्याच्यावर तुला एक किस्सा सांगते. DMD मी डान्स महाराष्ट्र डान्स हा झीवर मी कार्यक्रम केला होता आणि त्याचा शेवटचा तो मेगा इव्हेंट जो होतो, फायनल राऊंड झाली आणि त्याच्यावर मी कथ्थक केलं आणि प्रचंड लोकांचा, म्हणजे झीचा जसा इव्हेंट होता तसा अगदी बहारदार इव्हेंट होता तो. आणि अतुल पहिल्या रांगेत बसला होता आणि सिद्धार्थ चांदेकर त्याचं अँकरिंग करत होता आणि तो म्हणला, अतुल दादा तुम्हाला कसा वाटला सोनिया त्याचा परफॉर्मन्स? काहीतरी मी नाचले 5 मिनिटं क्लासिकल. तर मला छान झाला असं काहीतरी. अतुल म्हणाला तिला आवडतं ते, छान केलं तिने असं. तो तेच म्हणाला. तर कितीतरी लोकांचे मला नंतर फोन आले होते की का गं, म्हणजे त्यांना आवडत नाही का तू नाच करतो, तुला सपोर्ट नाही आहे का वगैरे. मी म्हणलं नाही छे छे छे, हा सपोर्टच आहे की चांगलं नाही झालं ते चांगलं नाही झालं म्हणणं, हाच सपोर्ट आहे. नाही तर खड्ड्यात चाललेलं असतं मागचा आणि ढकलतो तुम्हाला की परफेक्टच चाललंय तुझं, मग काय, मग प्रश्नच नाही. सो तसं आहे आमच्याकडे. आणि त्यामुळे काहीतरी त्रासदायक होतं लोकांना ते, पण वी आर व्हेरी हॅपी की, कारण काही खोटं बोलत नाही आम्ही. त्यामुळे ती कम्पॅटेबिलिटी फॅन्टॅस्टिक आहे आमची. दोघांनाही आम्हाला दैवत आहे आमचं लता मंगेशकर, त्यामुळे आम्ही कितीही वेळ ऐकू शकतो एकत्र. भीमसेनची कितीही वेळ ऐकू शकतो. आणि म्हणजे म्हणतो ना आपण की एखादा क्षण येतो की तिथे दोघंही त्याच वेळेला प्रचंड भावूक होऊ शकतो आम्ही. आणि तेव्हा असं लक्षात नाही येत की आपण नवरा बायको आहोत. म्हणजे तो फक्त एक आस्वादकाचा क्षण असतो आमच्यासाठी की अरे अरे हे काय असं. सो ते पण क्षण मला खूप महत्त्वाचे वाटतात. मला अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट तुला सांगावीशी वाटेल, मला माहीत नाही पोचवू शकेन की नेहमी, पण अतुलने इतके वर्ष काम केलं ना, मला नेहमी असं वाटतं की अतुल, शिवाजी मंदिरला जर आम्ही कधी नाटक बघायला गेलो तर त्या खालच्या एंट्रन्सपर्यंत अतुल परचुरेचं असणं आणि त्यांनी एंटर केलं शिवाजी मंदिर की अतुल परचुरेचं असणं हे मला नेहमी वेगळं जाणवतं. तुम्हाला नेहमी म्हणतो की तू काय म्हणतेस मला कळत नाही. म्हटलं की नाही, मला नेहमी असं वाटतं की ज्या क्षणी अतुल त्या कुठल्याही थिएटरमध्ये एंटर करतो, जिथे त्यांनी खूप प्रयोग केलेत, शेकडो प्रयोग केले, ही बिकम्स डिफरंट. ही बिकम्स सांगता येत नाही आहे, पण त्याचा नट म्हणून वॉक बदलतो, त्याचा अप्रोच बदलतो त्याचा. आणि खूप चांगल्याने सांगते, म्हणजे तो स्टाईल नाही मारत, खूप जेन्युइनली, पण काहीतरी त्याच्यात एक असं येतं आणि मला वेड्यासारखं माझ्यासाठी फॅन मोमेंट तयार होते. मला असं होतं की म्हणजे मी ह्याची बायको आहे असं मला आजही होतं. किती गोड आहे हे. हो, मला होतं. मला असं की मी अतुलच्या बाजूला बसून नाटक बघणं ह्याच्यासारखं सुंदर गोष्ट नाही माझ्या आयुष्यात. कमाल, फारच सुंदर. आणि आत्ता अतुलदादाच्या म्हणजे आजारपणाच्या संपूर्ण काळामध्ये, त्याच्यानंतर त्याने अनेक मुलाखती दिल्या आहेत, पण त्याच्यामधून त्याचा अप्रोच कळलाय सगळ्यांना. पण तुझी तेव्हाची सगळी जर्नी कशी होती? खरं सांगू का, असं जर्नी वगैरे असं काय मला आठवत नाही. मी ऑल द टाईम त्याच्याबरोबर होते. इतकं वेदनेमध्ये आपल्या नवऱ्याला बघणं फार कठीण. आणि खरं सांगतो तुला, आज असा दिवस होता तर उद्या वेगळा दिवस होता. म्हणजे त्यात काही मध्ये वेळच नाही गेला की आज एक माणूस रिपोर्ट्स येईपर्यंत असा दिसत असतो आणि रिपोर्ट आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो वेगळाच दिसतो. कारण तो आतनं ढासळलेला असतो. पहिली गोष्ट की अरे बापरे, म्हणजे असं कसं काय, असं जे होतं ना. आणि मी त्याच्याकडे अशी कितीतरी वेळ तासनतास म्हणजे चेहऱ्याकडे बघत राहायचे की आत्ता हा काय विचार करत असेल, ह्या विचाराला मी आत्ता कसं सपोर्ट. कारण फिजिकली तू सपोर्टच नाही करू शकत. हो, काहीही आपण करू शकत नाही. आपण फक्त ऐकू शकतो, अच्छा हे झाले का, आता हा ओके सिटी स्कॅन, आपण फक्त हो म्हणत जातो आणि आपण त्या अशा दुनियेत जातो. फक्त जग बदलतं. पण त्याच्या चेहऱ्यामध्ये, त्याच्या सगळ्या वावरण्यामध्ये मला म्हणजे कधीच अतुल अंडर कॉन्फिडंट वाटला नाही.
म्हणजे त्याला कधी असं वाटलं नाही की मी यातनं बाहेर येईन की नाही. त्याला कायम असं वाटलं की मी यातनं बाहेर येणार, असं नाही होऊ शकत. सो मला म्हणजे कळलं ना, सत्य मी ऐकत होते आणि तो वेगळं सांगतोय मला, तर ते मला बॅलन्स करणं कधीतरी कठीण गेलं. त्याचा आवाज गेला आणि त्याचं डिक्शन म्हणजे अशी जीभ आत जायची बोलता बोलता. अतुलला एवढा अभिमान आहे त्याच्या आवाजाचा आणि त्याच्या वाचिक अभिनय हा अतुलचा सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट आहे. तर असं कसं काय होऊ शकतं. पण एक तुला मी त्याचा ग्रेटनेस सांगते की आपल्यामुळे कमीत कमी आजूबाजूच्यांना त्रास होईल असं तो वागला पूर्ण ट्रीटमेंट. आणि तो एकदाही असं म्हणाला नाही की मला का झालं, मलाच का झालं, बाकी कोणाला नाही, मला का, असं त्याला एकदाही नाही वाटलं. मला हे फार ग्रेट वाटतं, कारण पटकन माणसाच्या मनात विचार येतो की मला का झालं. तो पटकन म्हणाला की 56 वर्ष सोनिया मला काहीच नाही झालं, खरंच सुंदर आयुष्य अतुल जगला, काहीतरी होणार, नाही झालं. सो हा अप्रोच फार ग्रेट आहे असं मला वाटतं. आणि तो बोलायला सोपा आहे पण निभावायला कठीण आहे फार. नक्कीच. त्यामुळे मी त्याच्या सपोर्ट सिस्टीम होते. मला हे म्हणायलाही नाही आवडत, मी होते त्याच्याबरोबर बस. लहानपणापासूनच नृत्यावरती प्रेम करणारी सोनिया परचुरे, अभिनयाशी तिचा संबंध कसा आला आणि महाविद्यालयीन आयुष्यामध्ये एक अभिनेत्री म्हणून ती कशी घडली, याबद्दलच्या गप्पा आपण या एपिसोडमध्ये ऐकलेल्या आहेतच. पण या गप्पा पूर्ण झालेल्या नाहीत, कारण नृत्यांगना म्हणून ती आणखीन पुढे कशी घडली आणि एक गुरु म्हणून तिचा प्रवास कसा झाला हे सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे, हो ना. मग त्यासाठी पुढच्या एपिसोडची वाट बघा. आणि तोपर्यंत पॉडकास्टचं डबोलं या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अर्थातच आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून सुद्धा नक्की कळवा.